हॅलो मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने जी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये महिलांना 1500 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत. त्यामध्ये सरकारने काही नियम शिथिल केले आहेत, काही नियम बदलले आहेत, काही कागदपत्रांचे नियम शिथिल केले, वयाची अट बदलली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवीन नियम कोणते आहेत, माझी लाडकी बहीणसाठी सरकारने कोणते नवीन नियम लागू केले आहेत. तसेच या व्हिडिओमध्ये आपण हे पण बघणार आहोत की अर्ज कसा करायचा याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तर माझं नाव आहे जनार्दन इंगळे. या व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकी बहीणबद्दल जे नवीन नियम आहेत त्याबद्दल माहिती घेऊया, तसेच अर्ज कसा करायचा याबद्दल पण माहिती बघूयात. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम आपण या योजनेचे नियम व अटी बघूयात. तर त्यामध्ये पहिला आहे, सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024पर्यंत ठेवण्यात आली होती. आता या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती 31 ऑगस्ट 2024पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. याआधी सरकारने एक अट टाकली होती, ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेती आहे ते अर्ज करू शकणार नाहीत, पण आता ती अट वगळण्यात आली आहे. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वयोगट करण्यात येत आहे. याच्या आधी फक्त 60 वर्षापर्यंतच्या स्त्रिया अर्ज करू शकत होत्या, पण आता ज्यांचं वय 65पर्यंत आहे ते पण अर्ज करू शकतात. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला, शाळा सोडल्या प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. ₹2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखल्या प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. म्हणजे जर तुमच्या घरामध्ये जर कोणी अविवाहित असेल तर त्यांनासुद्धा याचा लाभ मिळणार आहे. तर आता हा अर्ज कसा भरू शकता यासाठी तुम्ही प्ले स्टोअरमधून नारी शक्ती दूत हे ॲप इन्स्टॉल करू शकता. ते ॲप इन्स्टॉल केल्यानंतर त्यात प्रोफाईल वगैरे फिल करू शकता, आपली माहिती भरू शकता. त्यामध्ये एक प्रोसेस आहे, ती प्रोसेस मी तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम प्ले स्टोअरवरून नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करा. नंतर प्रोफाईल अपडेट करून घ्या. त्यामध्ये स्वतःसाठी अर्ज करत असल्यास त्या ठिकाणी सामान्य महिलावर क्लिक करा. तुम्हाला स्क्रीनवर पण दिसत आहे, तुम्ही ते पण वाचू शकता. नंतर होमपेज आल्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना क्लिक करा. फॉर्ममध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरा. सर्व माहिती, बँकेचा तपशील व्यवस्थित भरा. बँकेचा तपशील भरताना त्या ठिकाणी IFSC कोड, बँक अकाउंट नंबर याची खात्री करून घ्या. सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तो फॉर्म सबमिट करा. तर झाला तुमचा फॉर्म सबमिट. हॅलो फ्रेंड, मी आहे तुमचा मित्र जनार्दन इंगळे.
आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, शिकण्यासाठी, हसण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.